सिद्धपा मठात या कंबा नगरीत काय वाजत गाजत सोन्याचं भाषण लगीन अशा प्रकारे पार्वती शंकराचा या ठिकाणी मंगलमय विवाह समाप्त झालेला आहे। सुंदर असं या ठिकाणी पार्वतीनं शंकरानं पार्वतीला माला घातलेल्या आहेत। विवाह संपन्न झाला। महादेव पार्वतीने सर्व आलेल्या लग्नाला भक्ताला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे। महादेव पार्वतीच्या लग्नाला येण्यासाठी भाग्य लागतं महाराज। तुम्ही सगळे भाग्यवान आहोत म्हणून या ठिकाणी लग्नासाठी उपस्थित राहिलात। काही लोक आज सुद्धा लग्नाच्या दिवशी आज शेताकडे गेलेले आहेत महाराज। त्यांच्या नशिबात नाही महादेव पार्वतीचं लग्न। भाग्य असल्याशिवाय माणूस इथे येऊ शकत नाही। तुम्ही भाग्यवान आहात म्हणून या ठिकाणी महादेव पार्वतीचं लग्न या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठ्या प्रेमाने केलेलं आहोत। हिमालय राजांनी आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळाचं सगळ्या वराडाचं इकडे स्वागत केलेलं आहे। मान सन्मान देऊन प्रत्येकाला आहेर दिलेले आहेत। आहेर देऊन सगळ्यांचं स्वागत केलं मनापासून आणि सर्वांना आग्रहाने या ठिकाणी भोजन वाढू लागलेले आहेत। आता आपण मात्र एक 5 मिनिटं इथं थांबायचं आहे बरं का। 5 मिनिटं आता लग्न झालं पार्वतीला सासरी पाठवूनच आपण जेवायला बसूया। जर तुम्ही जेवायला बसला तर मग पार्वती इकडे कशी रडते काय नाही बघावं लागते बरं का। म्हणून तुम्ही आता इथं कोणी उठू नका। थोडीशी इथं जागा करा मधून जाण्यासाठी मोकळी जागा करा। आता पार्वती शंकर जातात बरं कुठं। आता महादेव कैलासावर घेऊन जाणार आहे पार्वतीला। आता पार्वती नांदायला जाणार आहे। पार्वतीला रस्ता द्या। महादेव पार्वती तुम्ही हलवूच इथून जायचं। जाऊन इकडून एक राऊंड मारून इथं जेवून बसायचं बरं का। आणि पार्वती आता तुला नांदायला जायचं आहे बरं का।
लग्नाच्या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी हिमालय राजाने सर्वांना आग्रह करून भोजन वाढू लागलेले आहेत। भोजन वाढल्यानंतर सगळेजण प्रेमाने जेवले, नवरी नवरदेव प्रेमाने जेवले, आपले अजून जेवले नाहीत बरं का। मग आता महादेव विचारतात सासरे बुवाला, सासूबाईला, आता वेळ भरपूर झालेला आहे, आता मी पार्वतीला घेऊन कैलासावर जातो बरं का। पार्वतीला पाठवायचं म्हटल्यानंतर मैना राणीचं हृदय या ठिकाणी भरून आलेलं आहे महाराज। अतिशय एक प्रसंग असा कठीण असते महाराज, जेव्हा मुलगी सासरी जाते ना तेव्हाचा प्रसंग जरी डोळ्यासमोर आणलं की या ठिकाणी अश्रूच्या धारा लागतात डोळ्याला, मोठा कठीण प्रसंग असते बघा। आपली मुलगी तर साधी असते महाराज, आपलं एवढं दुःख वाटते, त्या हिमालयाला आणि मीनाराईला किती दुःख वाटत असेल। पार्वती माता या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे, मीनाराणी अंतःकरण भरून येत आहे। मीनाराणी पार्वती मातेकडे टक लावून बघते, आता माझी चिमुकली पार्वती मला सोडून नांदायला जाणार आहे। मीनाराणी या ठिकाणी जर अंतःकरणाने पार्वतीकडे बघू लागलेले आहे। मुलीच्या लग्नाच्या दिवशी आपण 1 महिन्यापासून तिची लग्नाची तयारी करत असतो महाराज। लग्न मुलीच्या डोक्यावर अक्षरा पडला की आईचं अंतःकरण भरून येत असते, कारण का त्या चिमुकल्या मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवलेले असते तिची आई, तिचे वडील, कारण का आपण मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतो। तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना आपण आपल्या मुलीसाठी करत असतो, म्हणून मीनाराणी रडते बरं का। अशी एक घटिका असते महाराज, पाठवणीची घटिका गंगा यमुना अश्रू ढाळे, गहिवरला हा मंडप सारा, माया ही वेडी पार्वती चालली सासरी, पार्वती चालली सासरी, पार्वती चालली सासरी। भावाला दुरलो डोरलो, बहिणीला वर्तमान होवो, आठवल ठेवतो या माहेराची, आठवल ठेवतो या माहेराची, पार्वती चालली सासरी, साजली जन्मोजन्मीची जोडी, साजली जन्मोजन्मीची जोडी। अशा प्रकारे पार्वती सासरी जाण्यासाठी निघालेली आहे। मैना राणी या ठिकाणी डोळ्यातून अश्रू उघडते, सगळ्या तिच्या मैत्रीण रडतात, तिची मैत्रीण रडते, तिची बहिणी रडतात, सगळेजण रडत असतात महाराज। मुलगी सासरी जाताना बघा, ती सासरी जाते प्रत्येकाच्या गळ्यात पडून रडते महाराज, आणि प्रत्येकाला सांगत असते, येते हो ताई, येते हो भाऊ। ती मुलगी सासरी जाताना या ठिकाणी आपल्या भावाकडे जाते, भावाच्या गळ्यात पडून रडते आणि सांगते, दादा तू कुठं बाहेर जाऊ नको, मी आतापर्यंत होते, मी आईची बाबाची काळजी घेत होते, पण तू आता एकटाहीच दादा, तू आई बाबाची काळजी घे। भावाच्या गळ्यात पडून रडत असते, आणि भावाकडून गेल्यानंतर बहिणीच्या गळ्यात, मैत्रिणीच्या गळ्यात, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, काकूच्या, काकाच्या गळ्यात पडते बरं का, आणि ती धाय मोकळून रडत असते। आई जवळ गेल्यानंतर कडकडून मिठी मारते आईच्या गळ्याला, आईला म्हणते, आई मी जाते, आई तू समाधान राहा, माझी काही काळजी करू नको आई, आणि आई तू माझ्या बाबाची काळजी घे बरं का, बाबाला काही बोललेले सहन होत नाही आई। आतापर्यंत बाबा जर रागवले तर मी बाबांना समजू घालत होते, बाबा तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं मी म्हणत होते, पण आई तू बाबाला काही म्हणू नको बरं का। आई आणि ती मुलगी गळ्याला पडून
प्रेम या मुलीवर खूप असतं बरं का. बापाला मुलगी सासरी चाललेल्या डोळ्यानं बघवत नाही, सहन होत नाही. बापाचं अंतःकरण तुटून पडत असते. माझी चिमुकली मुलगी आता सासरी जाते, कारण का आईसारखं प्रेम करणारी ती मुलगीच असते महाराज. बाप दूर कुठेतरी जाऊन या ठिकाणी मोठ्या जड अंतःकरणाने ती मुलीकडे बघत असते. आधी माझी सुकुमार असणारी माझी चिमुकली मुलगी मला सोडून जाते. बापाला ते मुलीचा पाठवणीचा दिवस म्हणजे अतिशय कठीण असते महाराज. बाप कुठेतरी दूर एखाद्या खांबाच्या मंडपाच्या खांबाला टेका देऊन खाली मान घालून पायानं माती उकळीत खाली बघत असतो. बापाची हिंमत होत नाही मुलीकडे बघण्यासाठी. मुलगी इकडे तिकडे बघते, मंडपामध्ये सगळे आहेत पण माझा बाप कुठं दिसत नाही. मुलगी बापाला इकडे तिकडे बघत असते, तेव्हा बाप कुठेतरी दूर थांबलेला असतो. जेव्हा ती मुलगी हरणीसारखी धावत जाते आणि बापाच्या गळ्याला गडगडून मिठी मारत असते. बाप मुलीला घट्ट धरतो आणि किती कठोर अंतःकरणाचा जरी बाप असेल तर मुलगी सासरी जात असताना तो दहाय बदलून करत असतो. विवाहाचा प्रसंग भयानक आहे. तो बाप मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो, जा बेटा जा, सासरी जा, सुखाने नांद आणि चांगल्या प्रकारे नांदून तू माझे नाव लौकिक करून दाखव. तो बाप आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो. एखाद्या छोट्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरल्यासारखं बाप तो मुलीला घट्ट या ठिकाणी हृदयाशी लावून घेतला असतो. ती मुलगी म्हणते, बाबा स्वतःची काळजी घ्या बाबा, तुम्ही कधी रागावलं की जेवण करत नव्हता, आता तुम्हाला जेवण करा बाबा असं कोण म्हणते बाबा. मी जाते बाबा. मुलीचा जाते हा शब्द बापाला अजिबात सहन होत नाही. जसं काही धरणाच्या सर्वच्या सर्व दरवाजे उघडावे त्याप्रमाणे बाप डोळ्यातून घळ 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 अश्रू काढत असतो आणि मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरून म्हणतो, जा बेटा सुखाने राहा, तुझ्यासाठीच करतो बेटा मी, एवढे जे तुझ्या सुखासाठी केले बरे, माझी लाडाची लेक तू, जा जा बेटा जा. बापाचं अंतःकरण भरून येत असते महाराज. प्रेमाने आपल्या मुलीला निरोप देतो, बापाचा कंठ दाटून येतो बरं का. मुलीला या ठिकाणी सासरी पाठवून देत असतो. पार्वती सासरी जात असताना काय ऋषी मुनींच्या पत्नी आल्या, पार्वतीला उपदेश केला, कोणता पतिव्रता धर्माने वागत जा बरं का. स्त्रीच्या जन्मामध्ये पतिव्रता धर्माने वागणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून पार्वतीला देवपत्न्या ऋषी पत्न्या या ठिकाणी पतिव्रता धर्माचा उपदेश करतात आणि अशी असणारे पार्वती या ठिकाणी नांदायला जात आहे. पार्वती महादेव असंच चालत जा. पार्वती सासरी महादेव पुढे जा, पार्वती मागे. आता हात खाली घ्या, चला आता आशीर्वाद बस झाला. पार्वती नांदायला जात आहे.
तुम्ही मागे जा, जाऊन इथपर्यंत फिरून अजून परत येऊन वर बसा माझ्या पारवर. आई बाबाची लाडके लाडकी तू बरे, आई बाबाची लाडके लाडकी तू बरे, जात सोडून आज परक्या घरी, जात लाडाची आज सासरी, हो हो जात लाडाची आज सासरी. जाती लाडाची आज सासरी, जाती लाडाची आज सासरी, जाती लाडाची आज सासरी. आईची कानुली बाबाची छकुली, सोडून या सासरी जाण्यानी मारी, अश्रू पार्वती महादेव या ठिकाणी कैलासपुरासह जाण्यासाठी निघालेले आहेत. लग्नाला आलेले सर्वजण या ठिकाणी पार्वती शंकराचं तिथूनच दर्शन घ्या. पार्वती शंकराचा या ठिकाणी जय जयकार करा. आदरणीय या ठिकाणी सिद्धप्पा मठाचे मठाधिपती असणारे परमपूज्य तीर्थया स्वामी या ठिकाणी वधूवरला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या सुद्धा